तयार आहे आपली धाबा स्टाईल मेथी मटर मलाई, एवढी टेस्टी की एकदा खाल तर परत परत मागाल। नमस्कार, मी आहे आपली काकी। आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि क्रीमी अशी मेथी मटर मलाई। चला तर मग साहित्य बघूया। मग आपण बनवायला घेऊ भेंडी। हे स्वच्छ धुवून निवडून नीट करून बारीक करून घेतलेला आहे। हे फ्रोझन मटार घेतलंय मी, तुम्ही ओला मटार घेऊन शिजवून घेतला तरी सुद्धा चालेल। हे क्रीम आणि दूध हे दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे। हे सुक्का मसाला घेतलेला आहे, धने जिरे पूड तिखट मीठ असं हे सगळं घेतलेलं आहे। कांदा घेतलाय मी 2, कस्तुरी मेथी, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं जिरं, त्याला लागणारं काजू आणि मिरची, आलं लसूण हे एवढं लागतंय साहित्य। चला तर मग आता बनवायला घेऊ आपण। कढई गरम झालेला आहे, आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया। ह्या पळीनं 2 पळी मी तेल घेतलेलं आहे। गॅस जरा मोठंच ठेवायचं आहे। तेल गरम झाले की लगेच आपण जिरं आणि कांदा घालून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरं घालूया, कांदा घालूया चिरलेला। कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा आहे। लालसर कांद्यामुळे टेस्ट भाजीला एकदम मस्त येते। 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। कांदा आता थोडासा भाजलेला आहे। आता आपण हिरवी मिरची कट करून घालूया। हिरवी मिरची तुम्ही चवीनुसार घालू शकता। कोणाला तिखट आवडतंय, कोणाला कमी आवडतंय, त्यानुसार तुम्ही घालू शकता। त्यामध्ये लगेच काजू घालायचा आहे। नुसताच जर काजूची पेस्ट करायची असेल तर 10 ते 15 मिनिटं गरम पाण्यात काजू भिजवला की एकदम क्रीमी आणि मलाईसारखी असं मस्त पेस्ट तयार होते। खरं गरम पाण्यात 10 ते 15 मिनिटं काजू भिजवत ठेवायचं। मी तेलामध्येच घालत आहे। हे असं छान भाजून घ्यायचं आपल्याला। कांदा भाजला आहे आपला, त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर आणि चिरलेला टोमॅटो घालून छान भाजून घ्यायचं। थोडंसं मीठ घातलं तर चालेल, कांदा आणि टोमॅटो पटकन शिजतात। थोडंसं मीठ घालते त्यामध्ये। आणि हे छान क्रीमी असं व्हायला पाहिजे। हे भाजेपर्यंत ते थोडंसं मीठ घालून भाजून घ्यायचं आहे। हे भाजेपर्यंत तुमच्याकडं ओलं वाटाणा असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूला शिजवून घेऊ शकताय। माझ्याकडे हे फ्रोझन आहे। फ्रोझन मटार असलं की शिजवायला लागत नाही, डायरेक्ट आपण घालू शकतो। हे छान भाजून घेऊया एकदा। आपलं कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। हे सगळं काढून पेस्ट करून घ्यायचं आहे आणि हे कढई परत गॅसवर ठेवून ते मिक्सरच्या भांड्यामधलं गार होईपर्यंत आपण मेथी भाजून घ्यायचं आहे। एकदम थोडंसं कढईमध्ये तेल घालूया आणि ही भाजी आहे, ही भाजी सगळं परतून घ्यायचं आपल्याला। एकेकाला मेथीचा कडवटपणा आवडत नाही, त्यासाठी काय करायचं, मेथी चिरून घ्यायची आणि मेथीला एक 10 ते 15 मिनिटं मीठ लावून बाजूला ठेवून द्यायचं। त्याचं पाणी सगळं नितळलं की मेथीचा कडवटपणा पूर्ण बंद होतो, मेथी कडू लागत नाही। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं। बघा मेथी किती जास्त होती, आतून ती किती झाली बघा मेथी। हे छान भाजून घ्यायचं आहे, त्याचा कडवटपणा राहणार नाही म्हणून।
हे बघा, ही अशी भाजी झाली की परत गॅस बंद करायचं आणि हे सगळं भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा, ही भाजी ताट भरून होती ती एवढीच भाजी दिसते. परत गॅस चालू करायचा आपल्याला, हे ठेवायचं बाजूला. कढईतलं भाजी काढून मी बाजूला ठेवलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घालायचं. गॅस थोडंसं मोठं ठेवायचं. तेल थोडंसं गरम झालं की मगाशी आपण टोमॅटो, कांदा भाजलेलं, काजू हे भाजलेलं आहे, हे ह्यामध्ये घालून हे भाजून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करायची याची आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे. हे जे भांडं राहिलं आहे ह्यामध्ये थोडंसं नंतर पाणी घालून किंवा दूध घालून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे सगळं भाजून घेऊया आपण. 2 मिनिट लागतात भाजून घ्यायला. मगाशी आपण छान भाजलेला आहे कांदा, टोमॅटो ते. ह्यातच एक वेलदोडा असा सोलून घालायचा, भाजीला मस्त चव येते. ग्रेव्ही आपली छान भाजलेली आहे. आपण त्यातच थोडीशी हळद, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड, थोडंसं तिखट घालायचं आहे. मगाशी आपण मिरची घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मगाशी पण आपण टोमॅटोमध्ये घातलेलं आहे आणि हे छान हलवून घेऊया. हे असं हलवून घ्यायचं. आता हे बाजूला काढून ठेवलेलं आपण मेथी घालून घेऊ आणि हे फ्रोझन मटार आहे ते पण घालायचं आहे यामध्ये आणि सगळं एकजीव करून घेऊ. हे तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल पण मी अजून दूध, क्रीम ते घालणार आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला राहिलेला म्हणून मी थोडंसं पाणी घेऊन पाणी घालते याच्यामध्ये. भाजीतला मेन साहित्य म्हणजे क्रीम आणि हे दूध मिक्स केले, हे पूर्ण घालायचं सगळं आणि गॅस मंदच ठेवायचा आहे, कारण गॅस मोठा असेल तर दूध फुटण्याची शक्यता असते. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्यातच थोडंसं कस्तुरी मेथी पण घालायची आहे. थोडीशी घालायची. मेथी आणि कस्तुरी मेथीमुळे कडवटपणा होण्याची शक्यता असते म्हणून थोडंसंच घालायचं. बघा भाजी कसली रिच वाटते आपली. मी एक क्रीम घरीच बनवून ह्यामध्ये घातलेला आहे. जर तुम्ही संध्याकाळी भाजी करणार असाल तर सकाळी दूध गरम करून दुधावरची शाई काढून फ्रीजला ठेवला की संध्याकाळपर्यंत क्रीम तयार होऊन जाईल. 1-2 मिनिट टोपण झाकून ठेवूया आपण. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी बघू. बघा भाजी कशी दिसते, मस्त. तुम्हाला जर हे जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं दूध आणि क्रीम वापरू शकता. गॅस बंद करायचा आहे आणि आता सर्विंग प्लेट तयार करायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊ भाजी सगळी. मेथी मटर मलाई चविष्ट आणि हेल्दी